नमस्कार ताई. आपण त्या दिवशी केलेल्या प्रक्रियेमुळे, प्रोसेसमुळे खूप फरक पडला. जो CRP माझ्या डिस्चार्जच्या वेळेला म्हणजे 11 तारखेला 19 होता, तो 3.20 आला. खूप खूप धन्यवाद ताई. त्यामुळे तुमचे किती आणि कोणत्या शब्दात हे करून निशब्द आहे मी खरंच सांगते. खूप फरक पडलाय. कारण त्या प्रक्रियेमध्ये असताना ध्यानामध्ये मला त्या युरेटर मधून म्हणजे ती आपली मूत्रनलिका असते आतली किडनी पासून ब्लॅडर पर्यंतची, त्यातून हिरवा द्रव बाहेर पडतोय आणि बाकी ज्या पायातून तळव्यातून टोचणं वगैरे हे सगळं जाणवलं होतं आणि तेव्हाच काहीतरी शरीरातून निघून गेले ह्याचाही अनुभव आला होता. हो, आता बोलूया. तेव्हा जाणवलं होतं, पण रिपोर्टची वाट बघत होते. धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अनुराधाताईची प्रकृती कशी होती ते. खरंच परमेश्वर या ध्यानातून आपल्याला मदत करीत असतो. त्याची शतशः कसे आभार मानावे हेच कळत नाही. फक्त त्याच्या ऋणात राहू इच्छिते. जे देतो तो भगवंत देतो. महावतार बाबाजी आणि श्री समर्थांच्या कृपेने हे प्रत्येक ध्यान आपल्यापर्यंत पोहोचतंय. आत्मवंदन ताई, आज जे ध्यान तुम्ही घेतलं ते मला असं वाटलं टोटल माझ्यासाठी आहे. आणि काय झालं, मला काल रात्रभर खूप श्वास कोंडल्यासारखा वाटत होता, जीभ आत जात होती, नुसती हवालदिल झाली होती, काही सुचत नव्हतं. आणि दोघंही ब्लड प्रेशर आणि डायबेटीस वाढलेले होते. मी घरात मशीन असल्यामुळे चेक केलं होतं आणि आता सकाळी उठल्यावरती नॉर्मल आहे, म्हणजे ठीक आहे. पण आज मुलगा म्हणाला ध्यान नको करू. म्हटलं नाही, मी झोपून का होईना करेन. तो म्हणाला नाही तू झोप घे. म्हटलं नाही, बरं वाटेल मला. आणि मग झोपताना म्हणजे ध्यानाच्या आधी मेसेज टाकला रोहिणी ताईंना की आज मी झोपून ध्यान करेल, कॅमेरा ऑफ असेल. मग मिस्टर म्हणाले की ताईंना सांग तू तसं की मला बरं नव्हतं वगैरे. मग मी म्हटलं की मी काही म्हणजे बोलणार नाही आधी ध्यानाच्या आधी, कारण तुम्ही काहीतरी वेगळं सांगत असतात आणि आपण बोलायचं तर लिंक तुटते म्हणून तुमची म्हणून मी म्हटलं मी मनातल्या मनात प्रार्थना केली, ताई मला बरं नाही वाटत आहे, आज जरा हे करा तुम्ही. तर तुम्ही जे आज ध्यान घेतलं ते सगळं टोटल माझ्यावरती होतं. जसं हृदयापासून मेंदूपर्यंत. तर हृदयात आपण म्हणतो ना मेंदूत काहीतरी चालू असतं, ते हृदयामध्ये दुखतं. ते माझं काल रात्रभर मला सांगता येत नव्हतं, पण खूप अस्वस्थ होतं. मी आज पण त्यांना तेच सांगितलं की डॉक्टरकडे जायची आवश्यकता नाही, मला मानसिक काहीतरी होत होतं. आणि तुम्ही जे मगाशी सांगितलं की तुम्ही गणपती ठेवता आणि खाली शिवरॅक ठेवता, तर मी म्हटलं बापरे ताईंना कसं कळलं. आमच्याकडे मी तसं ठेवलंय, म्हणजे मुलांनी ठेवलंय. जसे ते 4 बाजूला 4 हत्ती आणि वरती गणपती असं त्यांनी शो म्हणून ठेवलं. ते काही असं डोक्यात नाही आलं, पण आता मी जाऊन ते काढते की त्याचे आपल्याला होतात त्रास, पण हे आपल्याला माहिती नसतं किंवा लक्षात नाही येत. तर म्हणून मी लगेचच तुम्ही संवाद साधायचा आहे म्हटल्याबरोबर मी पहिले बोलायला सुरुवात केली आणि कॅमेरा ऑन केला. मी कधीच कॅमेरा ऑफ करत नाही, पण आज मला असं वाटलं की इतका घाणेरडा चेहरा काय तुम्हाला दाखवायचा. म्हणून नाही दाखवला. सॉरी त्याच्यासाठी. पण खूप छान वाटतंय आता, हलकं वाटतंय. आणि असं काय ते असेल ते निघून गेलं. आणि हृदयावर पण तुम्ही जेव्हा सांगितलं ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणायचं, तर ते पण एक माझ्यासाठी इंडिकेशन होतं की जेव्हा आपण मेंटली डिस्टर्ब कधीतरी असतो तर हे म्हणायला पाहिजे. तेव्हा ते घडलं जात नाही, लक्षात सगळं असतं पण कृतीतून होत नाही. पण आता लक्षात ठेवण्याचा 100% प्रयत्न. खूप छान वाटलं. थँक्यू आणि लव्ह यू ताई. नमस्कार ताई. मागचा पूर्ण आठवडा जरा बाहेर असल्यामुळे लग्नासाठी जमलं नव्हतं ध्यानाला बसता, पण फारच चुकल्यासारखं वाटायचं. आणि हा जो वेगळा अनुभव आणि आनंद जो दिवसभर आपल्याला ऊर्जा प्रदान करतो, तर ते मागच्या आठवड्यात चुकलं, परंतु आता पुन्हा सगळं व्यवस्थित सुरू झालं. आणि आजचं ध्यान तर अप्रतिमच झालं, प्रश्नच नाही. छान वाटलं, सुंदर. खूप खूप धन्यवाद ताई. अगदी कधी चुकवू नये असं वाटतं, परंतु कधी कधी
असं होतं. धन्यवाद. आणखी एक सांगायचं होतं, की आपल्याला जसं आमच्या मनात काही गोष्टी येतात आणि बरोबर आपण मनकवडे आहेत म्हणायला हरकत नाही, की त्यावरच आपलं ध्यान होतं आणि मग आपले प्रश्न आपोआप सुटून जातात असं वाटतं. मोस्टली असंच होतं, असंच होतं. खूप धन्यवाद. बोला रचिताई. तर एक सांगायचं राहिलं आणि ना असं मला म्हणजे माझं 2 वर्षातून जनरली एकदा होतं. ते काय होतं माहितीये, की असं आपण खूप छान वागतो सगळ्यांशी, खूप छान वागतो आणि ते इतकं असं कुठेतरी मग ते बर्स्ट आउट होत नाही, ते बाहेर पडत नाही, की अरे किती एक्सेप्ट करतोय लोकांची निगेटिव्हिटीच म्हटलं तरी चालेल, की जाऊ दे, चल सोडून दे, याला सोडून दे, त्याला सोडून दे. ते लेट इट गो करता कधीतरी ते छातीवरती इतकं प्रेशर येतं. अरे बापरे! किती आता आपण सहन करायचं, असं काहीतरी विचित्र ते होतं आणि मग मला असं वाटतं त्याच्यामुळेच ते मला होत असावं. आय डोंट नो. पण मला असं वाटतं, की तसं काहीतरी होत असेल. ते खूप साचवत जाते मी, की जाऊ दे, चल सोडून दे. कशाला प्रत्येक वेळेला प्रत्येकाला टोकायचं. इन जनरल बाहेरही म्हणजे रस्त्यावरती पण आपण जाताना काहीतरी कोणीतरी वाईट कृती करताना दिसतंय, कोणीतरी प्लास्टिक टाकतंय, काहीतरी करतंय, तर असं वाटतं कशाला सांगा, जाऊ दे. तर हे जे आहे ना, की जाऊ दे हा जो स्वभाव असल्यामुळे मे बी ते खूप कधीतरी प्रेशर येतं हृदयावर आणि म्हणजे जे दडपण येतं आणि त्याचा परिणाम तर मी भोगला पण आहे. म्हणजे माझं ऑपरेशनही झालं ते त्याच कारणामुळे खूप एका कंडिशनमधून मी गेली होती तेव्हा. पण ते सुधारत नाही. म्हणजे असं वाटतं मग ते ना म्हणजे मला पटकन कोणाला बोलायला नाही आवडत. मी ते माझ्या जवळ-जवळ ठेवते. तर ते कधीतरी मग असं बर्स्ट आउट होतं माझं एक दिवस. डिस्टर्ब नुसती घालमेल होते. तसं काय झालं असं. म्हणजे मला सांगतात लोकं, की "तू बोलत जा, बोलत जा." बोलल्याने म्हटलं, "अरे पण ते मला असं टाकून तोडून नाही बोलता येत कोणाला." जाऊ द्यायचं, सोडून द्यायचं. त्याचं त्याला कळेल, पण ते कळतं की नाही मला माहीत नाही. मी मात्र स्वतःला खूप त्या गोष्टींचे त्रास करून घेते. जाऊ झाले. पण तुमच्याशी बोलते आणि तुम्ही आहात ना, मग छान आहे. म्हणजे तसं काही काळजीचं कारण नाही. थँक्यू ताई. छान अनुभव तुमचे दोघींची. अजून कोणाला संवाद साधायचा असेल तर 2 मिनिट थांबते. बोलू अन्यथा का ताई? बोला, बोला ताई ताई. बोलू? बोला प्लीज. आत्मवंदन ताई. 8 दिवस नव्हते मी पण ध्यानाला, काशीला गेले होते. त्याच्यामुळे सुटल्यासारखं वाटत होतं खूप. पण छान झालं ध्यान. खूप आजचं पण सुंदर होतं ध्यान. आणि तुमची खूप आठवण आली तिथे प्रकर्षाने. अयोध्या, काशीला त्या वेळेला जात होते तेव्हा तेव्हा तुझी खूप आठवण आली तुमची. तुम्हाला तर मनापासून धन्यवाद. धन्यवाद वृषाली ताई. आपले चेहरे आरशात जरूर बघा. खूप असे चमकतात आहे. खूप सुंदर दिसत आहे. विसरू नका आणि लव्ह यू म्हणा स्वतःला.